हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डॉलची एक नवीन डिझाईन ट्राय करणार आहोत. रेड, ग्रीन आणि येलो या 3 कलर पासून आपण डॉलची एक नवीन डिझाईन ट्राय करणार आहोत. ही डिझाईन आपण 2 पार्टमध्ये पाहणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण पहिली लेयर कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्यानंतरचा भाग कसा विणायचा ते पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला इथे 8 चेन बनवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती 8 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. नंतर त्याच पद्धतीने आपल्याला आणखी 2 लाईन विणायच्या, म्हणजे टोटल 3 लाईन अशा विणून घ्यायच्या 8 डबल क्रोशांच्या. यापासून आपण डॉलच्या ड्रेसचा गळा बनवणार आहोत. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट्स करत जा आणि चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा. विणकाम विषयक असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, शिकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, इथे मी एक स्टिच देऊन घेतलेली आहे. आपण 3 लाईन बनवल्यानंतर आपल्याला दुसऱ्या लाईनच्या शेवटच्या क्रोशावरती आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला हे असं पुढच्या बाजूला हे असं जोडून घ्यायचं आहे. इथे तुम्ही 2 किंवा 3 स्टिच देऊन घेऊ शकतात. हे पहा, अर्ध्या क्रोशांनी आपल्याला हे असं जोडून घ्यायचं आहे. एकाच दोन्ही डबल क्रोशांवर आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे एकाच पद्धतीने आणि नंतर धागा कट करून घ्यायचा आहे व पुढच्या बाजूला नंतर धागा अटॅच करून नंतर आपल्याला डबल क्रोशे विणायला घ्यायचे आहेत. हे पहा, हे अशा पद्धतीने आपण डॉलचा गळा, ड्रेसचा गळा बनवून घेणार आहोत. एक नवीन डिझाईन आपल्याला ट्राय करायची आहे. खूप छान दिसते ही डॉल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आपण 2 पार्टमध्ये ही डिझाईन कशी बनवायची ते पाहणार आहोत. पहिली लेयर आपण येलो कलरने बनवणार आहोत आणि नंतरची दुसरी जी लेयर आपण बनवणार आहोत ती रेड कलरनी आणि नंतरचं जे सारं डेकोरेशन आहे आपण डॉल डेकोरेट करणार आहोत ती ग्रीन कलर पासून करणार आहोत. आठ डबल क्रोशे आपल्याला विणून घ्यायचे आहेत. आता एका डबल क्रोशावरती आपल्याला 2 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. पहिले आपण 8 डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला त्या 8 डबल क्रोशांच्या वरती आपल्याला त्याच्या डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपल्या टोटल 16 डबल क्रोशे होतील. हे लक्षात घ्या. 8 डबल क्रोशे विणायचे नाहीत तर आपल्याला टोटल 8 डबल क्रोशांवरती 8च्या डबल 16 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. आता आपण दोन्ही बाजूने एक डबल क्रोशा आहे तो सोडून देणार आहोत आणि नंतर दुसऱ्या डबल क्रोशांपासून आपण विणायला घेणार आहोत. आता आपण 16 डबल क्रोशे विणलेले होते, तर आता या लाईनमध्ये आपल्याला 14 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूचे एक डबल क्रोशे जे आहेत ते स्किप करायचे आणि नंतर विणायचं. तुम्ही व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, सो प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. विणकाम विषयक असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. ते अगदी मोफत आहे. आता याही लाईनला आपण दोन्ही बाजूचे एक डबल क्रोशे आहेत ते सोडून देणार आहोत. 16, 14 आणि आता होतील आपले 12 आणि नंतर आपण पाठीमागे
जोडून घ्यायचं आहे। हे पहा, आपल्याला इथपर्यंतच विणायचं आहे आणि नंतर आता पाठीमागे चेन बनवायची आणि हे दोन्ही बाजू जे आहेत ते जोडून घ्यायचे। हे अशा पद्धतीने टोटल 6 चेन आपल्याला लागणार आहेत आणि आपण 6 चेन बनवून घेऊन नंतर हे जोडून घेणार आहोत। जास्त चेन बनवून घ्यायच्या नाहीत किंवा कमीही घ्यायच्या नाहीत, त्यामुळे डॉलचा ड्रेस आहे तो बिघडून जातो। हे अटॅच करायचं असं। आता आपल्याला एका डबल क्रोशावरती 2 डबल क्रोशे अशी आपल्याला पहिली लाईन विणून घ्यायची आहे। एका डबल क्रोशावरती 2 डबल क्रोशे म्हणजेच जो गॅप असतो त्याच्यामध्ये आपल्याला 2-2 डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत। ही होईल आपली पहिली लाईन आणि त्यानंतर कसं विणायचं ते आपण पाहणारच आहोत। एका डबल क्रोशावरती 2 डबल क्रोशे। याच पद्धतीने आपल्याला ही लाईन आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे आणि त्यानंतरची लाईन आपण एका डबल क्रोशावरती 3 डबल क्रोशे असं विणणार आहोत। एका डबल क्रोशावरती 2 डबल क्रोशे ही पहिली लाईन। आता ही दुसरी लाईन, हे पहा
गॅपमध्ये 3 डबल क्रोशे अशा पद्धतीने ही दुसरी लाईन विणून घ्यायची आहे. 3 डबल क्रोशे प्रत्येकी एका गॅपमध्ये. आता या तिसऱ्या लाईन मध्ये आपल्याला एका डबल क्रोशावरती 2 डबल क्रोशे असं विणून घ्यायचं आहे. सुरुवातीसारखंच एका गॅप मध्ये 2 डबल क्रोशे. याच पद्धतीने हा राऊंड आहे तो कंप्लीट करायचा. तीन राऊंड आपण विणून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला चौथा राऊंड जो आहे तो प्रत्येकी एका क्रोशावरती एका डबल क्रोशावरती आपल्याला एकच डबल क्रोशा विणून घ्यायचा आहे. हे पहा, प्रत्येकी एका डबल क्रोशावरती आपल्याला एकच डबल क्रोशा विणून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ग्रीन कलरने याला बॉर्डर विणून घेणार आहोत, फिनिशिंग देणार आहोत. हा होईल आपला पहिला लेयर. त्यानंतरचा दुसरा लेयर आपण दुसऱ्या पार्टमध्ये कव्हर करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय, टेक केअर.